अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन हे पहिल्यांदाच आपल्या जळगाव शहरामध्ये, आपल्या जळगाव नगरीमध्ये होत आहे। हे एक 4 दिवसांचं संमेलन नव्हे तर एक संकल्पना आहे जी आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा देणार आहे, सगळ्या युवकांना, सगळ्या येत्या काळातल्या लोकांना, की जे आपण आत्तापर्यंत एक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आलो आहोत, तो आपण काय झालं, काय घडलं हे नक्कीच आपण वाचलं असेल आणि त्याच्यावरतीच आपण सगळं मंथन केलं असेल, पण हे कसं घडलं, हे कशाला घडून आलं, हे काय तरीकेने घडवलं महाराजांनी, हे घडवण्याच्या मागे संकल्पना काय होती महाराजांची, याच्या मागे अनेक वर्ष झाले अनेक लोक खूप अभ्यास करत आहेत आणि अजूनही त्याच्यावरचे अभ्यास सुरू आहेत। तर हा प्रयत्न असा आहे की ह्या सगळ्या लोकांना जे एवढे अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत त्यांना आपण जळगावमध्ये बोलून, आपल्या शहरामध्ये बोलून आपल्या नागरिकांना ह्याच्याबद्दल व्याख्यान द्यावे की का घडलं, कसं घडलं, हे सगळं ते आपल्याला सांगणार आहेत। तर हे एक खरं तर एक जे मागच्या घटना आहेत त्याचा आपल्याला फ्युचरमध्ये काय उपयोग आहे हे खूप महत्त्वाचा विषय आहे। तर याच बाबतीत असे 4 दिवस हे व्याख्यान आहेत। व्याख्यानासोबत आपण इथे प्रदर्शन पण ठेवलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या नाण्यांचे प्रदर्शन आहेत, काही वस्तूंचे प्रदर्शन आहेत आणि अनेक त्यांच्या गोष्टींचे प्रदर्शन पण आहेत जे आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्यांचे आज 26 तारीखला उद्घाटन झाले आहेत आणि हळूहळू एक हॉलचे उद्घाटन होत आहेत। आपण आता इथे एक राजसदर आपण इथे नाव दिलेलं आहे, एक राजसदर म्हणून इथे जिथे आपले सगळे व्याख्यान होणार आहेत, आपण तिथे आज सगळे आता उभे आहोत। आपल्याला जसं आपण सुरुवात केली, आपण एक महाद्वाराहून आपण आगमन केले, तिथून आपण एक वेगळ्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निघून गेलेले आहोत। आपण अनेक तिथे सेल्फी पॉईंट्स पण आहेत। तर हे आपल्याला एक सेल्फी पॉईंट म्हणून, एक आजच्या काळाचा ट्रेंडिंग सेल्फी पॉईंट न बघता एक प्रेरणा म्हणून युवकांनी बघावी ही सगळ्यांना विनंती, ह्याच्या मागची संकल्पना म्हणून बघावं ही सगळ्यांना विनंती। हे संकल्पनाच्या मागे म्हणजे हे आपले हे सगळं जे त्यांनी घडवून आणलं याच्यासाठी मी पूर्ण श्रेय आपले रवींद्रदादा पाटील, भारतीताई आणि सगळ्या टीमला देते। आणि आपल्याला जे शिवकाळामध्ये आपण आलो आहोत, आपण एक वेगळ्याच जळगावमध्ये असून आपण एक पुरातन काळामध्ये जे गेलेलो आहोत, हे सगळं जे ऑर्गनायझेशन आहे, हे सगळं जे फक्त जी संकल्पनाला एक प्रॅक्टिकली जे घडवून दिलेलं आहे, हे सगळ्यासाठी नूतन मराठा महाविद्यालयाच्या पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन। कारण की हे पहिल्यांदाच जे असं झालं आहे तर कोणालाच काहीच आयडिया नव्हती, पण त्यांनी हे सगळं आज आपल्याला दिसत आहे की किती मेहनत घेऊन सगळ्या स्टाफनी हे सगळं करून दाखवलेलं आहे। आपल्या सगळ्या नागरिकांना हीच विनंती की आपण सगळ्यांनी हे जे जळगावमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पहिल्यांदाच आपल्याला हे व्याख्यानमालाचं जे आपल्याला प्रयत्न केलेला आहे, या सगळ्यांनी हे अटेंड करावे आणि एक व्याख्यानचा एक शब्द आपल्या आतमध्ये म्हणजे एकदम रुजवून घ्यावा आणि आपल्यामधला छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनी जगवावा ही सगळ्यांना विनंती। धन्यवाद। सर, आज शिवकालीन साहित्य संमेलन या ठिकाणी नेमक्या भावना खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन, कारण शस्त्र प्रदर्शन असेल, नाण्यांचं प्रदर्शन असेल, पगडींचं प्रदर्शन असेल, चित्रांचं प्रदर्शन असेल, हे सर्व आम्ही पाहिलं। माझी दोन्ही छोटी मुलं या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे, सहकुटुंब आम्ही आलेलो आहोत। 9 वर्षाचा माझा मुलगा आणि 4 वर्षाची मुलगी। या भावी पिढीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या निमित्ताने घेऊन गेलो। त्यांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी वापरली जाणारी वेगवेगळी शस्त्र होती, तलवारी होत्या, ढाली होत्या, भाले होते, तर या सगळ्या गोष्टी मी मुलांना दाखवलं। नाणी प्रदर्शनसुद्धा दाखवलं की शिवरायांनी कोणती नाणी चलनात आणली होती आणि त्या माध्यमातून त्या काळी कसा व्यवहार होत होता। वेगवेगळ्या पगड्यासुद्धा या ठिकाणी आहेत, त्या पगड्यांची सुद्धा माहिती मी मुलांना दिली। त्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती देत आहेत वेगवेगळ्या पगड्यांविषयी। शिंदेशाही पगडी असेल, होळकरांची पगडी असेल, मराठ्यांची पगडी असेल किंवा कोल्हापूर करवीर संस्थानाची पगडी असेल, तर या सगळ्या बाबी मुलांना माहिती झालं आहे आणि एक आनंद या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे की आपण मुलांना हे सगळं सांगू शकलो। सर, आपलं नाव? माझं नाव प्राध्यापक डॉक्टर अतुल देशमुख, सौ रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव इथून मी आलेलो आहे। मी रामचंद्र खंडेबराड आणि आज आपण जळगावमध्ये नूतन मराठा कॉलेज हे ते अखिल भारतीय शिवचरित्र संमेलन भरवलं गेलेलं आहे। तिथे आपण शिवकालीन शस्त्र प्रदर्शन वगैरे सुद्धा लावलेले आहेत आणि आज तुम्ही जे माझ्या मागे शस्त्र बघताय हे आज दानपट्टा म्हणून आपलं राज्यशस्त्र म्हणून आपलं आज ओळखलं जातं। हा दानपट्टा का
तर याच्यासाठी दांड आणि पट्टा हे दोन्ही वापरलं जायचं. एका हातात दंडा आणि एका हातात पट्टा घेऊन ते खेळलं जायचं, म्हणून त्याला दानपट्टा असं नाव पडलं गेलं. आणि इथून पुढे जर तुम्ही अजून शस्त्र बघितले तर बरेच काही शिवकालीन शस्त्र आपल्याकडे आहेत. आणि इथून पुढे आरमार वगैरे जे मराठा आरमार वगैरे जे होते त्यांचेसुद्धा साहित्य वगैरे सुद्धा लावलेले आहेत. आज दिवसभरात प्रत्येक महाविद्यालयांचा इथे काय सांगाल सर, आज जळगावमध्ये जे विश्वस्तरीय उद्देश काय आहे सर, आणि कशी याची रुचविच असणार आहे? 4 दिवस काय काय कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, कोणकोण मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार? जळगावमध्ये होत असलेल्या या 4 दिवसीय शिवचरित्र साहित्य संमेलन हे फक्त 4 दिवसासाठी नाही आहे, तर येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत शिवविचार, महाराजांचे आचरण, महाराजांचे विचार नक्कीच जगाला दिशादर्शक आहेत. महाराजांचे अनेक विषय असे अनेक पैलू आहेत की ज्याच्यावर आजही समाजाला दिशादर्शक ठरू शकतात. या व्यापक संकल्पनेने हे संमेलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. हे 4 दिवस देशभरातून अनेक नामवंत विषयाचे तज्ज्ञ या ठिकाणी या 4 दिवसात व्याख्यानं देणार आहेत. महाराजांचे प्रत्येक विचार हा प्रत्येक व्यक्तीला त्याचं आयुष्य उभं करण्यासाठी खूप मोठं योगदान ठरू शकतं. त्यामुळे हे अधिवेशन फक्त 4 दिवसाचं नाही, तर यानंतर येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत हे संमेलन असंच दरवर्षी होत राहो यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण महाराजांची संकल्पना, महाराजांचे विचार, महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थान स्वातंत्र्य केला, यामागे आपला हिंदुस्थान स्वतंत्र असला पाहिजे, कोणाही परकीय सत्तेच्या अखत्यारीत त्याने असू नये, मानवाला त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव या सगळ्या स्वातंत्र्य संग्रामात महाराजांनी हिंदुस्थानाला करून देण्याचा प्रयत्न केला. 12 बलुतेदार ही संकल्पना महाराजांची जी होती की समाजातील प्रत्येक वंचित घटक असेल तो या समाज व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे. त्या सगळ्यांना घेऊन महाराजांनी हा संकल्प सोडलेला होता. आणि आपण सगळेजण या स्वतंत्र हिंदुस्थानात आज जे आहेत, सन्मानाने आहेत, हे खरोखर महाराजांच्या विचारामुळे आहे. त्याचा जागर पुन्हा झाला पाहिजे, ते विचार पुन्हा समाजात एकदा रुजले पाहिजेत. येणाऱ्या नवीन पिढीला, संशोधकांना, अध्यापकांना, सामान्य नागरिकालासुद्धा हे विचार नक्कीच प्रेरणा देणारे आहेत. या उद्देशाने आम्ही हे संमेलन या ठिकाणी करत आहोत आणि सातत्याने हा प्रभाव वाहित राहिला पाहिजे यासाठी सुद्धा कायम या ठिकाणी आम्ही हे काम करत राहणार आहोत.